आता तुम्ही कृपावंत
वंचिले के पाया पाशे वंचिले के पाया पाशे नाही आशी गळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडल्या गाठी तुका साधू संत जीवन गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी प्रसूत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी जगदवंदी देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत प्रकारातील अभंग आहे। जो सेवेचा प्रसंग आहे आपल्याला सर्वांना श्रोता आहे आपल्या या
पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये गेले 40 वर्ष झाले. 40 वर्ष आहे. परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य बाबा त्यांना जवळ 40 वर्ष होत आहे. आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा चालू असलेला नामयज्ञ याही वर्षी तो भव्य दिव्य प्रमाणामध्ये पार पडत आहे. कोण जाणे कोण माझं मागचं पुण्य की या वर्षी ह्या यज्ञामध्ये मलाही आहुती द्यायला थोडीशी संधी मिळाली. असं मागं 2-3 वर्षी केव्हा तरी दिली आहुती थोडीशी. पण आता ह्या वर्षी आमचे गुरुबंधू परमपूज्य वैकुंठवासी रामनाथ बाबा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ते आपल्यातून निघून गेले. त्यांची खरी ही सेवा असायची. नाना अण्णा तुम्हाला सगळ्यांना वाटतं बघ कोणीतरी एखादा आपला माणूस पाहिजे बाबांचा, म्हणून ही सेवा तुम्ही सर्वांनी माझ्यावर सोपवली. ती सेवा आपल्या सर्वांच्या साक्षीने बाबाच्या चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करू. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्यावेळेला हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन म्हणा. तसं खूप दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ आहे. महापुरुषांनी हे जतन करून ठेवलं. जतन सच्चिदानंद केरो बाबापासून आतापर्यंत हे जोपासलेलं आहे. परमपूज्य वैकुंठवासी बाबांनी अधिक त्यांची साथीदार मंडळी जवळजवळ बरीचशी गेली. मी पहिल्यापासून नाव घेता येणार नाही, किती घ्यावा तेवढी मंडळी ठेवली. त्यांनी खांद्याला खांदा लावून असा परमार्थ केला. गावोगाव जाऊन टेंभ्यावर कीर्तन केले, जनजागृती केली आणि ती निस्वार्थी केली. स्वार्थ त्याच्या पाठीमागे काही नाही. आज परमार्थ स्वार्थ गेलेला आहे. ते फक्त जगाचा हित व्हावा या हेतूने ही जोपासली गेलेली मंडळी कितीतरी लोकांनी आपल्यातून निघून गेले. आणि आमचे गुरुबंधू तेही आता 4-2 महिन्यापूर्वी किती त्यांचं भाग्य आहे. दिंडीमध्ये काकडा करायला उठले आणि ते आपल्यातून निघून गेले. झाकल्या घटीचा दिवा मिळो काय झाला तेव्हा ती घडण्याकरता साधू संतांचीच पुण्य लागत. त्या निमित्ताने आपला हा नामयज्ञ चालू आहे. हा चालू राहणार आहे, चालत राहावा त्याच्याकरता ही श्री खटाटोप आहे. आणि ही सेवा माझ्याकडे जी सोपवली ती सेवा तशी आज म्हणजे अवघडच आहे. बोचिडी परीक्षा आहे. परीक्षा पहिली परीक्षा तर झाली. आमच्या एकनाथ बाबांनी पेटी बंद करून ठेवली. ही पहिलीच परीक्षा आहे. काय घ्यायचं काय ही मंडळी मोठमोठ्याला वाजवणारी आहे. आणि तिथे शिवाजी बाबा म्हणजे किसकर आहे. आमचे रमेश महाराज आमच्या शांभूच्या आखाड्यात तयार झालेली मंडळी आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. आमचे भिकाबाबा त्याला कधी कधी वामन म्हणतात. वामन पण मला त्यांच्या बोलण्याचं थोडंसं खटकतं. हे महाराजांचा अपमान असो नसो पण भगवान वामनाचा अपमान आहे. वामन चरित्र जर वाचला असेल तुम्ही, भगवंताने बुद्ध अवतार धारण केला. बुद्ध अवतार तो अवतार एवढा तेजस्वी होता तो डोळे दिपत असो. 8 वर्षाची मूर्ती, हातामध्ये छत्री, जानवर, कमंडू, ही तेजस्वी मूर्ती. बळीराजाची मुलगी रत्ना
तुला एवढा आनंद झाला की असा हा मुलगा कोणाला झाला. तो जर मला झाला असता तर मी त्याला स्तनपान केलं असतं. आणि बळीराजाला पातळात घातलं तेव्हा तिच्या मनामध्ये आलं की माझ्या बापाल्याने मारलं, मी याला मारेन. मी कशा करता सांगताय. लहान असो का मोठा असो, काळा असो का गोरा असो, गुणाला फार महत्व आहे. आमचे रमेश महाराज मोठमोठे कीर्तन करायचे वाजवता ते हे माझ्या कीर्तनाला आज हजर आहे. माझं भाग्य आहे. इकडे एकाहून एक बळी आहे. आमचे उत्तम महाराज, नावच उत्तम, गाणं उत्तम, आचार विचार उत्तम, आणि ते या ठिकाणी हजर आहे. आमचे नावकरी जगद्गुरु तुकोबराय शिवाजी महाराज त्यांचे शिष्य होते. तुकोबराय म्हणतात आम्ही त्रिभुवनाचे राजे, जे त्रिभुवनाचे राजे त्यांचे शिष्य शिवाजी महाराज, ते काय कमी आहे. असे आमचे शिवाजी महाराज, आमचे संतोष महाराज चौरंगीचे राय. गायन तसंच एक पाठी आहे बरं का. मी काही ओघाला आला की मी सांगत असतो. हे योग भ्रष्ट पुरुष आहे, पण त्यांचे नशीब गांडू आहे. त्यांचं नशीब प्रारब्ध चांगलं नाही. ते जर कधी 2-5 वर्ष आळंदीमध्ये गेले असते, आज महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाव राहिलं असतं. पण त्याचं नशीब नाही आहे तसं. त्यांनी 7-8 गायी घेतल्या ना, त्या गायी यायला सोडतीच नाही. आपण म्हणतो ना, गाय विकत घेतली, गाय नाही विकत घेतली, गायने आपल्याला विकत घेतला. संत स्मारक अत्यंत उत्तम, सरळ स्वभाव, गरीब स्वभाव. इकडे आमचे दादा, आणि तुम्ही सर्व, तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही दुबळा तसे भक्ती, तुम्ही सर्व भगवान शंकराच्या मूर्ती आहात. तर तुम्हाला मी बेल म्हणून चंद्रज्योती वाहणार आहे, पण तुम्ही ती नक्की स्वीकारा अशी माझी आहे. म्हणून आपण कीर्तन करू. अधिकरण तेचे वंदू श्री चरण तेच नमस्कार म्हणे. आता हृदय आपुले चौफळल्या भले, वरी बैसू पावले श्री गुरुची. काय माझी वाणी मानेल संताशे, रंजवू चित्ताशी आपुल्या मस्तक ये पाया. साधू संत जीवलग, गोमटी ती करा माझे भार ओझे तुम्हाशी. सज्जन हो, जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे संताकडे विनंती करता, संताकडे मागता. अभंग निवडण्याचा हेतू असाच आहे. आता बाबा कशी कशी बुद्धी मला देईल त्याच्यावर अवलंबून आहे. मी दोन्ही बाजू मांडणार आहे. जगद्गुरु तुकोबरायचं मत अधिक माझ्या स्वतःचं मत. जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या आधी ज्ञानोबराया, नाथ बाबा,
नामदेव महाराज आधी कोण संत मंडळी त्यांच्या आधी गेली होती. ज्या अर्थी तुम्ही शब्द आला म्हणजे सर्व त्याच्यामध्ये आले. तुकोबा म्हणतात आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही सर्व संत कृपावंत आहे. आणि कसे आहे साधू संत जीवलग आहे. तुम्ही साधू संत आहात पण जीवलगही आहात. तुमच्यावर माझा एक ओझ आहे. माझं गोमट करा. गोमट म्हणजे चांगलं करा, हित करा. गोमटे ते करा भार ओझे तुमासे. माझं जे भार आहे, मला माझ्या जे मनामध्ये काही अपेक्षा आहे ही सर्व तुमच्यावर मी भार टाकीत आहे. ते तुम्ही सांभाळा. तिसऱ्याच्याला जगद्गुरु तुकोबा म्हणतात वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे. वंचिले म्हणजे मी तुमच्या पायाशी हीन दीन होऊन तुमच्या पायाशी आलो. वंचिले ते पाया तुमच्या पायापाशी आलो नाही अशी वेगळे. तुम्ही मला मात्र याच्यापासून बाजूला करू नका, याच्यापासून वेगळं करू नका. शेवटच्या चरणात तुकोबा म्हणतात तुका म्हणे सोडलेल्या गाठी. गाठी असते प्रत्येकाच्या जीवनात. काही ना काही ते कोणापाशी सांगती नाही का. आपण म्हणतो ना आपल्या गाठीचं आहे. तसं जगद्गुरु तुकोबा माऊलीला नाथबाबांना नामदेव महाराज म्हणतात तुका म्हणे सोडलेल्या गाठी. माझ्या मनामध्ये जी गाठ होती माझा उद्धार होईल का, मला संत भेटतील का, माझ्यावर कृपा करतील का. हो ही गाठ तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी. तुमच्या पायावर मिठी दिली. आता तुम्ही माझं गोमट करा. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ युद्धाला. संत कृपावंत आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. कितीतरी आपल्याला प्रमाणात पाहता येते. साधू संत माय बाप जे का दयाचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर. संत कृपाळू आहात, दयावंत आहात. नाही नाही, संत दया करण्यामध्ये सर्वात उदार आहे. संतांनी ठरवलं ना तिची दया करायची, त्याच्यावर कृपा करायची, मग दगड सुद्धा बोलू लागतो. नाही आपण पाहतो काही रोज ऐकतो. आपल्या काहींचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. रेड्यामुखी वेद गर्व दुजांचा हरविला, शांती रूपी प्रगटाला ज्ञानोबा. दया त्या रेड्यावर केली. रेडा म्हशीचा रेडा बोलायला लागला वे. आता रेडा तरी सजीव होता. चालविली निर्जीव हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा संगती ज्ञानोबा माझा. निर्जीव भिंत त्या भिंतीवर कृपा केली, मशिदीवर कृपा केली. मशीद ज्ञानोबराचार्य भावंड चालले असताना असा कसा पाऊस आला. एका मशीद होती तिथे, त्या मशिदीमध्ये लपले. काही येऊन लोक तिथे आले, माऊलीला विरोध करायला लागले. कोण हा तुम्ही, तिथे लपायचं नाही म्हणून. माऊलीला थोडस तत्वज्ञान सांगायला लागलं. अरे मशीद ही मंदिरच आहे, मंदिर हे मशीद आहे असं वगैरे सांग. पण तो ही आमची मशीद आहे. मग ज्ञानोबरायला आपला स्वाभिमान जागा झाला. ज्ञानोबराय म्हणे मग ही मशीद कोणाची आहे, मशिदीला विचारू ना. मशिदीला विचारलं माऊलीने. माऊलीने त्या मशिदीवर कृपा केली. सांग बाबा तू कोणाची आहे मशीद. मशिदीतून ध्वनी आला, आवाज आला, हा मग हिंदू आहे म्हणून. असा इतिहास सांगितला जातो.
व्यास महर्षी काशीमध्ये मधुकरी मागण्याकरता गेले. ज्या घरी मधुकरी मागायची ती बाई मधुकरी घेऊन आली, पण नारद दिसले. नारद महात्मा सांगतात, मधुकरी देत असताना, भिक्षा देत असताना अंतकरणाने नारद नसायचं, निर्मुसला नसायचं. तुम्ही जी द्यायची असेल ती शुद्ध अंतकरणाने द्यायची. व्यास महर्षीने त्या मातेला विचारलं, माते का नाराज आहे मधुकरी देत? तुझ्यापाशी नाही का? नसल तर देऊ नको, पण नाराज नको. आई साहेबांनी भरपूर आहे माझ्याकडे, मग कोणाचा धाक आहे का तुला देऊ नको म्हणून? आई साहेबांनी धाकही नाही, मग का नाराज आहे तुम्ही? मग त्या आई साहेबांनी सांगितलं, महर्षी नारदाचं एक कारण आहे म्हणे, माझा एकुलता एक मुलगा आहे. तो जवळजवळ 10-12 वर्षाचा झाला. पहिला तो एक बोलतच नाही आणि कधीतरी घरी राहतो, नाहीतर त्या गंगेच्या काठावर त्या शमशानामध्ये मसणखाईमध्ये ती राख अंगाला लावतो, बोलत नाही. तसा तो येडाही नाही. तुम्ही मला दयाळू दिसले, कृपावंत दिसले, तुम्ही साधू संत मला दिसले, म्हणून मला असं वाटतं तुम्ही त्याच्यावर जर कृपा केली तर तो बोलू लागेल. महर्षी त्या बाईचं मनोगत ओळखलं. व्यास महर्षी गंगेच्या काठावर गेले. त्या ठिकाणी 10-12 वर्षाचा मुलगा होता, तिथे बसलेला होता. गेल्या गेल्या विचारलं, कोण आहेस रे तू? आता ते संस्कृतीमध्ये बरेच महात्मे सांगतात, ते मला संस्कृती येत नाही, बोलता येणार नाही, पण मराठीमध्ये सांगतात. त्या मुलाला विचारलं कोण आहे. त्या मुलाने फक्त महर्षीकडे पाहिलं. महर्षीने कृपा कटाक्षे, कृपा तशी 2-4 प्रकारची करता येते. काही लोक लावून हात कुरवळीला माथा, सांगितलेली चिंता न करा, स्पर्श कृपा होता. तिचा स्पर्श झाला त्याचा कृपा होती. नाही ते रेड्याच्या मस्तकावर हातच ठुला लावलेले, रेड्या बोलायला जाता. दुसरी कृपा नुसतं डोळ्याने पाहायचं. काशवीच्या पिल्लाकडे काशवी कुठेतरी लांब राहते, ती निस्ती दृष्टी टेकते तर काशवीच्या पिल्लांचं पोट भरतं. कृपा कटाक्षे न्यायी आपल्या पदी वैसविले, बापर खमा देवी वरुठले, भक्ता दिधले वरदान. ही कृपा मी माझ्यावर सुद्धा लावून घेतो. मला जे म्हणायचे ते म्हणा, पण ही मी माझ्या मनावर नक्की लावून घेते. ह्याच मंदिराच्या जागी बैलांचा गोठा होता. 1969 साली बाबाने मला माळ दिली आणि 70 साली वामन बाबाच्या आईची पुण्यतिथी राहते. त्या दिवशी मला आणि आमचे बंधू होते अनुग्रह केला. बाबाने 2 शब्द मला विचारले होते. भाऊ, बाबाचा एक स्वभाव होता, सत्वगुणाचा स्वभाव होता. कार्यकारी भाषणातही पालन करे. मी खूप लहान होतो तरी बाबा आम्हाला आहो जावं करून बोलायला लागले. भाऊ, तुमचं लग्न झालं का? पहिला प्रश्न. मी म्हणलो हो. दुसरा प्रश्न, फार चांगलं काम करायचं. एवढंच मला आशीर्वाद दिला. कृपा कटाक्षे आपल्या पदी चौथी शिकलेला
वर्ष बाबांनी ह्या व्यासपीठावर उभा केला. व्यास महर्षी गेले. त्या मुलाने विचारलं, कोण आहेस रे तू? त्या मुलाने वर पाहिलं, ओळखलं, हे कृपावंत आहे, साधू संत. 12 वर्ष न बोलणारा मुलगा. त्याने सांगितलं, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्म आहे. वर्षी त्याने सांगितलं, मी अमुक नाही, मी तमुक नाही. हो, कृपा कटाक्ष गेले व्यास महर्षीने त्याला बोलवलं. तोच हस्तमलक म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाला. ही संतांची कृपा. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायच्या समाधीजवळ गेले असतील, नामदेव महाराजांच्या पायरीजवळ गेले असतील, आणि तुकोबरायने माऊलीकडे प्रार्थना केली आहे. 2 भाषेसाठी आपल्याला वापरता येते. तुकोबराय महापुरुष आहे माऊली म्हणून, त्याला तू म्हणायचं नाही, म्हणून एकाग्र शब्द न वापरता तुम्ही म्हणते. दुसराही अर्थ त्याचा असाही प्रयत्न, तुम्ही नामदेव महाराज, नाथबाबा, सावता महाराज, एकनाथ, ही सगळी तुम्ही मंडळी कृपावंत आहे असेही त्याला वापरते. पण त्यांनी जो आता शब्द पहिलाच वापरला तो लगेच आता आहे. तो भूतकाळाचा नाही, भविष्यकाळाचा नाही, तो आता वर्तमान काळाचा. तुकोबरायांनी माऊलीकडे प्रार्थना केली. माऊली म्हणता, तुकोबराय म्हणता, तुम्ही कृपाचे सागर आहे तुमच्या हाती, म्हणून येतो काकुळते, कृपा करा मजवरी, एकदा दाखवा तू हरी. माऊली तुकोबराय त्या माऊलीला म्हणा का संतांना म्हणा, तुम्ही कसे आहात? तुम्ही कृपावंत आहात, दयेचे सागर आहात. हो, पहिला शब्द झाल्याकरता उदाहरण आहे. आता माझा भाव बघा, भाव बघायचा. भाव खरं तर इथे परमार्थामध्ये भावाला फार महत्व आहे मंडळी. संतांना भाव कळतो. भाव हस्तमलकाचा व्यास महर्षीने भाव ओळखला. तो हस्तमालकाला वाटलं या मूर्खासंग काय बोलावं, म्हणून तर शहाणे माणसं मौन धरतात. मौन सांगतो भजन करा. कबीर आपला बिरबल एका बादशाच्या नोकर होता. बिरबल म्हणला की 1000 जबाबी, कसाही प्रश्न असला तर बिरबल तो प्रश्नच सोडवायचा. एक दिवस बादशाह म्हणतो बिरबला, तू एवढा हुशार आहे, मग तुझा बाप किती हुशार असेल? असं काही आहे का? तसं हुशार बापाच्या पोटी मुलं हुशारच येते, आणि हुशार मुलाचे बाप नक्की हुशारच असतील, काही संबंध नाही. हे काढून टाका डोक्यातून. किरकोळ, लई किरकोळ म्हणलं तरी चालेल. अपवाद संताचे ते अपत्य नव्हते. संत कितीतरी आज प्रत्यक्ष आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या संतांचे कीर्तनकाराचे पूर्ण धाब्यावर आहे. त्यामुळे तसं काही नाही. मी डोंगरे महाराजांचं भागवत वाचत असतो, त्याच्यामध्ये सांगितलं या संबंध काही नाही. पुन्हा तुकोबराय म्हणतात, मागुता हाच जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जाणशी, हे ते न घडे रे सायाशी, कार्य अंग होशी जाणवण्या. अजिबात नाही. आपल्या पोटी आपला बाप आला, आजा आला, पंजा आला, ही एक प्रकारची भूलथाप आहे, भावना आहे. जशी त्याच्या पुण्यावर राहत असतं. डोंगरे महाराज म्हणतात, एखाद्या शूद्र माणसाने योग्य कर्म केलं तर पुढच्या जन्मामध्ये तो वैश्य होऊ शकतो. वैश्याने योग्य कर्म केलं
तर पुढच्या जन्मात तो क्षत्रिय होऊ शकतो. क्षत्रियाने योग्य कर्म केलं तर पुढच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण होतो आणि ब्राह्मणाने योग्य कर्म केलं तर तो ब्रह्म होतो. पुनर्जन्म नक्की आहे, पुनर्जन्माला तर खोट नाही. त्रिवार सत्य आहे, संतांचे सगळे प्रमाण आहे, सगळ्या संतांचे प्रमाण आपल्याला पाहत आहे. पुनर्जन्म आहे, पण त्याच घरात राहील असं मात्र नाही. मारुताची जन्म पावती सगळं राज्य सोडून अरण्यामध्ये गेला. काळ सारावा चिंतने कांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या असं गेला. पण स्नाना करता गेला, एक हरिण प्रसूत झाली, वाघाची मोठी डरकळी ऐकली आणि ती पळायला गेली. ती प्रसूत काळ वेळेवर जवळ आला होता. ती पळायला गेली, तिचं जे पाडस होतं ते उडी मारता मारता पाण्यामध्ये पडलं. त्या जड भरत राजाला दया आली, ते पाडस नेलं आणि त्याचं पालन पोषण करायला. एवढं त्याचा जीव गुंतला, सारखा हरणाचं पाडस 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 म्हणायचा, त्याला खायला द्यायचा, त्याला सांभाळायचा. आणि याचा काळ जवळ आला, आयुष्य संपलेलं आहे आणि ते हरण मोठं झालं, बाहेर निघून गेलं आणि सारखा चिंता करायला लागला. हरणाचं काय झालं असेल, हरणाचं काय झालं असेल, एखाद्या हिंस प्रश्न खाल्लं तर नाही ना. असं हरण 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 म्हणता म्हणता मरण पावला. पुढच्या जन्मामध्ये हरण झाला. जड भरत राजा तुमची माझी वासना एक दिवस राहणार आहे. मला मी पराधीचं कीर्तन ऐकलं ना, महाराजांनी माझी इच्छा होती, घेईन मी जन्म यासाठी देवा. माझी इच्छा झाली होती, हा घ्यावा का तो घ्यावा म्हणून. मलाही वाटलं होतं तो जाणून घ्यावा म्हणून. या अभंगावर मी कीर्तनच केलं नाही, हे चूक करेल 2 तास कीर्तन, तू चला आज नवीन अभंग घेऊन पोहू. आणि माझ्या दृष्टी डोळ्यासमोर सारखं हे ठरत होता. जसे तुकोबराय म्हणले तसं आपणही बाबाला म्हणूया, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कृपावंत आहात आणि साधू संत आहात. साधू संत हे कृपावंत राहतात. अभंगाचं पहिलं चरण. आता तुम्ही कृपावंत
साधू संत जीवलग असतात, ते कृपा करण्याला उदार असतात. विश्वमित्र हरिश्चंद्र राजाकडे स्वप्नामध्ये गेला आणि दान मागितलं. दान स्वप्नात बरं का, दान काय मागितलं? पूर्ण राज्य मागितलं. राज्य देऊन टाकलं. विश्वमित्र आणि वैशिष्ट्य मुनी हे दोन्ही बी मुनी खरे, पण एकमेकाला काही नसं विरोध होत. म्हणून वैशिष्ट्याने तपश्चर्या केली वैकुंठामध्ये की माझा जो शिष्य आहे हरिश्चंद्र तो हारला नाही पाहिजे. तपश्चर्याला बसले, साधना करायला बसले, हे तपश्चर्याचं फळ हरिश्चंद्राला मिळावं आणि तो दानामध्ये कशामध्ये हरू नाही. साधू संत जीवन तपश्चर्या. विश्वमित्राने परीक्षा पाहण्याकरता हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये गेला आणि स्वप्नात सांगितलं, राजा मला दान दे. काय पाहिजे दान? मी पूर्ण तुझं राज्य दान दे. अरे स्वप्नात राज्य गेलं ना, हो दिलो. सकाळी झाला आणि विश्वमित्र आला, सांगितलं, राजा तू इथे कसा राहिला? माझं राज्य आहे. आठवण करून दिली, स्वप्नामध्ये तुम्हाला हे राज्य दान दिलेलं आहे. जमल? स्वप्न सगळे खोटे नसतात, सगळे खरे नसतात. द्रौपदी आपल्या मंदोदरीचं स्वप्न खरं ठरलं, हनुमंताने ते ऐकलं. जगद्गुरु तुकोबाराचं स्वप्न खरं ठरलं. बाबाजी आपुले सांगते तरी पहाटेच्या वेळेला स्वप्न पडलं बरं का. म्हणून महापुरुष म्हणतात, पहाटे जर चांगलं स्वप्न पडलं तर झोपू नका, त्या स्वप्नाचा उपयोग होतो. जगद्गुरु तुकोबरायाला स्वप्न पडलं तर स्नानाला चाललं. स्नानाला चालले आणि स्नान करून येत असताना बाबाजी आपुले सांगितलं लावून हात रस्त्यावर सापडवलं. तुकोबराय म्हणतात, सत्य गुरुराई कृपा मज केले परिणाई घडली शिवाय. सापडली वाट जाता गंगे स्नाना मस्तकी तो जाण ठेला कर. भोजन मागती तुप पावशर पहिला विसर स्वप्ने माया. काही काळ उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पुन्हा. पहाटेच्या वेळेस स्वप्न पडलं, ते स्वप्न जगद्गुरु तुकोबारायचं खरं ठरलं. बरेचसे स्वप्न काही खरी असतात, काही खोटी असतात. तसं हरिश्चंद्र राजाचं स्वप्न त्याने खरं मानलं, राज्य देऊन टाकलं. पुढचे खूप हालाय पाहिजे तर सांगायला वेळ नाही आपल्याला. तेवढंही पुरं व्हावा, माझा शिष्य हारू नये म्हणून वशिष्ठ मुनी तपश्चर्याला बसले. तपश्चर्याचं बळ हरिश्चंद्राच्या पाठीमागे. स्वतःची पत्नी विकली, मुलगा मेला तरीही मागे सरले नाही. ही साधू संतांची कृपा आहे. असतील कोणीतरी 2-5 जण नक्की त्या कीर्तनात असतील. 10, 15, 20 वर्षाची गोष्ट असेल. दिंडीचं कीर्तन त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मसावित्री मंदिरामध्ये दुपारचं कीर्तन मी असंच करतो. आणि त्या कीर्तनामध्ये एक एवढा मोठा साप की लाकडाच्या बदल्या अजूनही आहे. त्या पल्लीवर फिरायचा आणि माझ्यापाशी यायचा. मी म्हणायचो, काय माझं भाग्य आहे, कोणत्या तरी रूपाने माझी परीक्षा घेऊन पाहू लागले. शक्ती संत कृपावंत असतात कोणाच्या तरी रूपाने. माझा शिष्य आडाणी आहे, कसा कीर्तन करतो येऊन पाहिलं. पूर्ण कीर्तन होईपर्यंत होता. कीर्तन आठवण पुढे गेला, आम्हाला काही नाही. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन. आपलं उदाहरण माहिती आहे ना, नाथ बाबाला आपल्याला आपलं आयुष्य संपलेलं आहे. आपल्याला निधामाला जायचं आहे. निम्म भावार्थ रामायण लिहिलेलं होतं. मग हे म्हणे नाथ बाबा म्हणायचं मला जायचंय, मला जायचंय.
मग जी शिष्य मंडळ होते ते विचारायला लागले, बाबा तुम्ही चालले पण हे अर्थ लिहून ठेवलं आणि हे कोण देणार आहे? म्हणजे गावबा देणार गावबा. तो गावबा कोण होता? रोज पुरणपोळी मागायचा. म्हणून त्याच्या आईने नाथबाबाकडे नेलं. नाथबाबा हा मुलगा खूप मला त्रास देतो, माझी गरिबी आहे आणि हा रोज पुरणपोळी मागतो. नाथबाबाच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला असायचा. श्रीमंती होती सांगतात. संतांमध्ये नाथबाबा सारखा श्रीमंत कोणीच नाही, एवढे श्रीमंत नाथबाबा होते. आणि मग तो म्हणे ह्या मुलाला राम द्यायचे. पण तो गावबा म्हणे महाराज तुम्ही म्हणशाल पाणी आणा, दूध आणा, सरपण आणा, आमक पडून राहील ते उगाच संताचे पाणी न मागे न करे काही तुझी आणवा. निस्ता मी झोपून राहील आणि मला मात्र 2 टाईम पुरणपोळी पाहिजे. नाथबाबा म्हणे खुशाल खाई बाबा, काहीच करू नको, पण हिरे पडून राह, झोप पण हिरेच राहील माझ्याकडे. तो गावबा काही 10-20 वर्षे नाथबाबाच्या पाशी राहील, काहीच केलं नाही, फक्त तिथे पडून राहिला. परिणाम असा झाला नाथबाबाने मला जायचं ना, मग हे निम्म भावात रामायण गावबा देईल गावबा. लोक म्हणे तुम्ही लिहून असेल हे, मग म्हणे तो आजच तुम्हाला लिहून दाखविला. नाथबाबा बाजूला बसले आणि त्या गावबाने राहिलेला आता आमचे ते रामायण झालं, भावात रामायण चालू. एक खंड झाला आणि दुसरं खंड गावबाने लिहिलेलं आहे. काही फरक वाटत नाही, हे नाथबाबाचं आहे हे गावबाचं आहे म्हणून. हो, कृपावंत साधू संत आहे, गावावर कृपा केले, नाथबाबाच्या पदावर बसलेला आहे. कोंड्या नावाचा एक भक्त होता तुकोबरायचा. तो फक्त सतरांजटा आसनटा झाडून काढ एवढं काम करायचं. एक दिवस तुकाराम महाराज येऊन बसले, प्रवचनकार येईना. रोज रामेश्वर भट्ट प्रवचन सांगत यायचे 4 वाजता. येत नाही, श्रोते चळवळ करायला लागले. मग सांगितलं महाराज रामेश्वर शास्त्री येते नाही. पण नसल येत तर आमचा कोंड्या सांगेल. कोंड्या आला, व्यासपीठावर बसला. रामेश्वर भट मागून येत होते लांबून, त्याने आवाज ऐकला आणि कोण काशीचा पंडित आलेला आहे आणि प्रवचन करीत आहे. कृपावंत साधू संत जीवल, साधू संत जीवल, त्यांनी कृपा करायला लागली ना. आमच्या शंकर स्वामींनी सर्पावर कृपा केली. ती फार दिवसाची गोष्ट नाही, आता माझं वाटतं 150-200 वर्षाची आपली गोष्ट आहे. असा पावसाचे दिवस आषाढी वारी चाललेली आहे. पंढरपूर जवळ करमाळ्याजवळ ते गाव आहे, त्या गावाला आमची दिंडी जाते पातळ शिंगेची. तरी थांबते अख्खी दुपार झाला. ती दिंडी गेली शंकर स्वामीची. पाऊस आला म्हणून मंदिरात लोक माहीत विचारलं शेजारच्या, एखादी काही जागा आहे का काही लोकांना? काही लोक दुराचारीच असतात. ते म्हणजे आहे ना महाराज जागा, हा समोरचा वाडा आहे ना तो पडितच आहे का कोण चांगला आहे, वाडा चिरेबंदी आहे. संतांना काय करायचं? संत गेले, त्याच्यामध्ये मोठा वाडा होता, चेन गळत नव्हता. सगळे आपापल्या पिशा अटकवल्या होती. अशी माणसं चूक केली, बसलेली आहे, पाऊस बाहेर चालू आहे. शंकर स्वामी म्हणे आता आपल्याला हरिपाठ घ्यायचा. हरिपाठ म्हणताय शंकर स्वामीने खांद्यावर विनाश घातला. हरिपाठ होईपर्यंत डोळेच उघडायचे. हरिपाठ सुरू झाला आणि 2-3 अभंग झाले. फुम 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 असा आवाज आला. जे जागे होते बसलेले होते, कसला आवाज पाहतो होतो, एवढा जाड असा भुजंग वरफडी करून फुम फुम करीत आलेला. पाहिलं कोण थांबवतो पळून गेले. टाळकरी निघून गेले, रमेश महाराजही निघून गेले, कोणीच नाही राहिलं. एकटे शंकर स्वामी. हरिपाठ होईपर्यंत तो सर्प आला म्हणतात. राम आपल्या शंकर स्वामीच्या पुढं वेटोळ घातला, फला करून असं बसलो. हरिपाठ झालं पाहतो तो कोणाचाच पत्ता नाही. म्हणून समोर पाहिलं तर तो भुजंग होता.
संतांची शक्ती. विचारला कोण आहेस रे तू? यांच्या शक्तीने त्याला वाचा फुटली वाचा. सर्प कोणाला डौ झालेले तिथे, पण डौ झालेले पाहिले आहे का? माझ्या जीवनातली घटना आहे. हे जे मंदिर बाबांचं पांडुरंगाची मूर्ती बांधली 90 सालामध्ये आणि 91, 92, 93ची गोष्ट असेल ती. एका माणसाला आमच्याकडे सर्प चावला. तो पायाला चावला, त्याने झटकावला, तो पडला पण काही दिसला नाही. मग उत्तरी मंत्रामध्ये फार मोठी शक्ती आहे. फक्त त्या मंत्राचे आपल्यापाशी पालन नाही. ज्ञानेश्वरी ही मंत्र आहे. तुकोबराचा गाथा मंत्र आहे. त्याची किंमत नाही आपल्याला. साचच बोलाचे नव्हे शास्त्र, आत्म अवतरिते हे मंत्र, संसार जिरते हे शस्त्र आहे. मंत्र आहे मंत्र. ते मंत्री उत्तरी आणले, हारूरची कुठेतरी आणली होती. मी तरी होतो त्या माणसाला. त्याला सांगितलं त्याला पक्क खांबाला बांधलं खांबाला. एक जण मला जोडी होतं, मी त्याला धरून बसलेलो आहे असं. तो कोणती वाळूचे भार त्याच्या मारित होते. जसा तो भार मागायचा ना, मी दंतकथा नाही, माझ्या डोळ्यासमोरची कथा आहे. त्याला चढाने बांधलेलं होतं. आम्ही 2 माणसांनी धरलेलं होतं, तरी तो असा बळ करायचा. आम्हाला तो खायला आवडत नव्हता. ते चरट ढिल्ली झाली होती ढिल्ली. मग तो मंत्र टाकायचा, तो थोकायला पाहायचा, तो बाजूला राहायचा. नंतर सरपंच त्याने खाल्लेलं थोकू नाही. मग त्याने भार टाकता टाकता तो बोलायला लागला. बोल कोण आहे कोण आहे कोण आहे. आजवर तो बोलायला नसते. मग बोलला म्हणजे मी साधू आहे म्हणजे याने काय केलं म्हणजे माझ्यावर लगवी केली होती. नदीच्या काठाला हे कोणते साधू पूर्वीच्या काळामध्ये कोणते समाधी असेल त्याच्यामध्ये. या बिचाऱ्याला काय माहिती तिने त्याने लग्न केली होती. त्याला खबर. पण मी एवढंच त्याला बोललो बरं का, मी खोटं नाही बोलत. बाबाची शपथ जाऊन सांगतो. मी त्याला एवढंच बोललो, साधूचं हे लक्षण नाही म्हणून. असं म्हणल्या सर्प उतरले ना हो, एकदम माणूस सरळ झाला. काय बोललो? फक्त हेच शब्द बोलत. साधूचं हे लक्षण नाही म्हणलं. साधू दयावंत असतात, कृपावंत असतात, साधूचंद्र जीवलग असतात. मी कशा करता सांगतो, शंकर स्वामींनी त्या असताना विचारलं. त्याने सांगितलं की मी या घराचा मालक आहे, या घरामध्ये धन आहे आणि या घराचा मालक असल्यामुळे मी अपघाती मेलो आणि मला जी भुजंग ही सर्पाची प्राप्त झाली. माझा उद्धार करा. शंकर स्वामींनी उचल माझ्या बरोबर वारीला. 2 दिवस अंतरी तो पंढरपूरचा करमाळ्याचा. 2 दिवस शंकर स्वामी चालला. गंगेच्या चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेच्या वर घाटावर गेला. तिथे आपला प्राण ठेवला. तिथे सर्प घाट म्हणून आजही ती घाट पडेल आहे. मी कशा करता सांगितलं, संत कृपावंत आहे, जीवलग हा, कोणावरही कृपा करता. म्हणून तुकोबराय ज्ञानोबराय म्हणला. म्हणतो मीही माझ्या माऊलीला म्हणतो, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. ऐकलं माऊलीने, ऐकलं बाबाही ऐकू राहिलेलं आहे. मग काय पाहिजे आपण त्याचं दुसरं चरण.
तुकोबराय म्हणतात, माऊली मला गोमट करा. गोमट गोमट म्हणजे गोर नाही, गोमट म्हणजे चांगलं, गोमट म्हणजे माझं हित करा, गोमट म्हणजे माझा उद्धार करा. गोमट करा आपण म्हणतो ना, गोमट करा. गोमट करा म्हणजे काही 5-10 लाखाची पाकिट द्या हे नाही, हे तर प्रार्थनुसार आहे. गोमट्याने चांगलं करणं, हित करणं म्हणजे चांगली पत्नी मिळणं अजिबात नाही, चांगले मुलं अजिबात नाही, 10-5 एकर जमीन अजिबात नाही, बंगला, गाडी, घोडा, हे सगळं दुःखाला आमंत्रण देणारी मंडळी. गोमट करणं म्हणजे माझा असं गोमट करा की पुन्हा जसं धुरोबाळानं सांगितलं की प्रभू मला अशी जागा द्या. बापाची मांडी उठवलं, बापाची मांडी नाही मागितली, मला अशी जागा द्या, कोणीही मला तिथं उठवणार नाही. आजही धुरोताला चमकत राहतो उत्तर. गणपती ते पद कोणीच विसरू शकत नाही. कधी कधी आम्ही विरोधाने बोलत असतो बैठकीत, अरे एखादा कोणी मंत्री झाला काय, आमदार खासदार झाला काय, त्याला 5च वर्षे हार. आज आमचे असे महात्मा आहे की रोज 2-2, 4-4 हार त्यांना, तेही हार प्रेमाने पाया पडू दक्षिणा देणार. कोण विकले? संतांची कृपा आहे. गोमट येते करा माझे, गोमट केलं. जे जे ह्या पदावर बसतात ना, उभे राहतात ना, त्यांना माहिती आहे ह्या आनंदाला नाही आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी आलाशी आकारा आमची आचारा, तुका म्हणे बिळा भक्तीची. या भक्तीचा जो आनंद आहे ना, जे भजन म्हणतात, जे चिंतन करतात, नामस्मरण करतात, त्या करीत असताना त्याला आनंदाचा जोडा नाही, त्या जोडा नाही. घडलेली गोष्ट आहे, 10-7 वर्ष झाली असते. गोपाळदास बाबा आपले धोरणलेकर, आपले कितीतरी कीर्तन, गोपाळदास बाबांनी, येदव बाबांनी आणि परसूच्या तुकाराम बाबांनी चतुर्मास पंढरपूरला काढलेला. आमच्या भिका बाबावर त्यांचे अजून पत्र आहे. ते गोपाळदास बाबा त्याला राहत होते. धोरणला आता राहते, पहिले राहत होते, मध्यंतरी 2-5 वर्षे त्र्यंबकला राहतात. त्या पिरियडमध्ये आमच्याच पिढली रायपूरची रामदास कसरो गुंजा अजून आहे, तो त्याची बायको बी आहे अजून तिथे. तिला भाऊनी अनुग्रह केलेला होता. शंभू निघून गेले आणि ती बाई वेडेवाणी करायला लागली. मंदिरात त्यांचं भगवान शंकरचं मंदिर आहे तिथे, त्या मंदिरामध्ये जायची आणि भीतीवर पाणी शिंपडायची. त्या नवऱ्याला इतकी आवाज करणारी बाई आहे, ती काहीतरी बोलायला लागली. तो नवरा गाई पाजायला गेला, त्याची टाकी होती, तिथे आहार होता, त्या बैलावर त्या नवरा पाणी शिपायला लागली. ते घाबरलं, ते आलं माझ्याकडे. अशी माझी एवढी शक्ती नाही म्हणे. आमच्या कोणी सांगायला का तिला ठाण्याला घेऊन जाऊ. तसंच प्रकार दिसतो नाही.
पण तिला नको ठाण्याला ती कशी करते काय करते मी मंदिरात गेले का तास 2 तास तिथेच राहते. हे लक्षण ते नाही. मला मग एक काम करा, आता सध्या आपल्या परिसरामध्ये तो गोपाळदास बाबा आहे ना, त्र्यंबकला घेऊन जमलं तर जमलं. तो घेऊन गेला. गेल्या गेल्या बाईला लांबून पाहिलं, हसले, या तुमचं जरा डोक्यावर जाऊन पाहिलं म्हणे. एवढं म्हणलं, बसवले. जनावर असं बसलेलं आहे, बाबा असे बसलेले, त्या बाईला असं बसवलं, असं डोक्यावर हात ठेवला. स्वप्नातून जसं माणूस जागा व्हावा तशी बाई एकदम व्यवस्थित आहे. गोमटे ते करा तीच कथा तो गोपाळदास बाबाने त्यावेळेला आम्हाला सांगितली. ती बाई चांगली झाल्यावर म्हणे निवृत्तीनाथ दादा निघाले म्हणे आषाढीला जाणार होते. 4 दिवस पुढे वारी होती. एक बाई चिंतनाला बसली. आता चिंतनाला बसली, किती वेळ बसा चिंतनाला? आपले बाबा सांगायचे 3 तास बस. आता काय 3 मिनिटं बसली नाही, तो भात असो. पण ती बाई चिंतनाला बसली पहाटेच्या वेळेला. पहाटेचं मोठं फार चांगलं असतं. बसली ती चिंतनाला बसली 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, संध्याकाळ झाली. बाई उठायला तयार नाही. मिली सुद्धा नाही बरं का. तुम्ही अशा मिली करते. श्वास चालू सावध, तेच तसं घरचे म्हणजे उठल संध्याकाळी नाही, रात्र गेली. दुसऱ्या दिवस सकाळ 24 तास झाले तरी बाई उठली नाही. मी थोडं घाबरले. मग संध्याकाळ पोहोचली. संध्याकाळपर्यंत उठली नाही. 48 तास झाले. कुठे गेली तिची भूक? कुठे गेली? तहान कुठे गेली? तिचा देहधर्म कुठे गेला? 3ऱ्या दिवशी गोपाळदास बाबा तिलेच होते. त्याला निरोप दिला. गोपाळदास बाबा येऊन तिच्या फक्त मस्तकावर हात ठेवला. बाई झोपली. 3 दिवसामध्ये अन्न नाही, पाणी नाही. मग कोणी म्हणणारच नाही 3 दिवसापर्यंत शिकली. गोमटे ते करा भार ओझे तुमासी. गोमटे करणं म्हणजे या विषयातून, या दुःखातून वेगळं करणं म्हणजे गोमट करणं आहे. आपण चांगलं व्हावं म्हणून परमार्थ करू राहिलो. 95% लोक हेच तुम्हाला सापडतील आज. फक्त माझं चांगलं व्हावं म्हणजे काय व्हावा? बंगला व्हावा, मुलं व्हावा, लग्न व्हावा, मुलामुलीचे लग्न होत नसेल ते व्हावा. हे सगळं संसारिक मागणं म्हणजे त्याला आपण कोणतं चांगलं म्हणतो. संतांच्या दृष्टिकोनातून ते अजिबात नाही. सगळं ते दुःखच आहे. दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही पोटे. संसारामध्ये भरलेलं दुःख भरलेलं आहे. संत ते तुम्हाला दुःखातून, या दुःखा वेगळे करे मला या दुःखातून बाजूला का? हे संत देवाकडे नमस्कारता. तुकोबाराय म्हणतात गोमटे ते माझे भार ओझे तुमासे. तुकोबाराने माऊलीवर नाथबाबावर ओझं टाकलं. कशाचं ओझं टाकलं? मला याच्यातून बाहेर पडा. काही असे दशा येईल माझ्या माणसाला झुरलं पाहिजे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. येते बरं का, येते आपलं तशी दशा. पण त्यावेळेला आपल्याला आठवत नाही. कितीतरी जीवनामध्ये प्रत्येकाचे प्रसंग येतात. माझ्या बाबाच्या कृपेने खरंच माझे खूप प्रसंग आले. पण त्यावेळेला मला कळले नाही की माझे गुरु आहे का देव आहे मला साध्य करतो. नंतर कळतं मी रडत बसतो. 4-5 वर्षे झालीच ते. पात्रशेगाच्या दिंडीमध्ये आम्ही आषाढी वारीला गेलो. आणि 5-7 दिवस पुढे वारी होती, एकादशी होती. मग आम्ही दर्शनाला पिकअप करून गेलो. 7-8 जण होतो. दर्शन झालं चांगलं. मंदिराला प्रदक्षिणा केली आणि चोखोबा राहायचं मंदिराच्या समोर. एक जण येत नाही म्हणून त्याची वाट पाहतो. आम्ही 4-5 जण होतो.
माझ्या अंगावर हे माझ्या कमराला उपरणं आहे, हे उपरणं खूप माझा जीव आहे. तुम्ही काही म्हणा, मला खूप आवडलं उपरणं. ते नवच उपरणं एक वेळा धुत होतं, माझ्या अंगावर होतं आणि एक गुडघ्या एवढं होतं. मळकट घातलेली कोपरी, डोक्याला काहीतरी असं मळकट गुंडाळलेलं आणि माझ्या जवळ आला. बाबा तेवढं उपरण द्या ना मला. माझा एवढा जीव होतीस पण मला काहीच वाटलं नाही, मला आनंद वाटला. काही हरकत नाही, मी उपरण काढलं, काही नाही, अंगावर टाकलं. पण माझ्या मनामध्ये थोडीशी आडी आली ना, राहूच येऊच नाही. मी काही नाही मोठा उपकार केला असं नाही, 100-200 रुपयाची उपरण दिलं, काही एखाद्याला मोठं काही केलं नाही. पण मला थोडासा आनंद वाटला. जशी आई एखाद्या मुलावर कपडे घातले तर आईला तेवढा पुरता आनंद वाटतो ना, तसं मला बरं वाटलं. मी काहीतरी केलं. मग हा कोणाकडे जातो म्हणून बघत राहिलो मी. एवढंच अंतर त्या खांबा इतका. तो चोखोबाराच्या मंदिरापाशी गेला, त्याचं जुनं उपरण तिथे फेकलं आणि तिडून पुढे गेला. मी पुन्हा वाकडं मस्त पाहायला लागलो, नाही मला सापडला. मग रडत बसलो, म्हणलं काय प्रभू, कोणी असो, घरा असो, मी फक्त दर्शन घ्यायला पाहिजे. पण नाही मला ते सुचू दिलं ना. जीवनामध्ये संत गोमटे करतात, आपण मात्र सावध पाहिजे. गोमटे करा ओझे तुम्हाला, सर्व ओझे देवावर टाकून द्या. जशी पतिव्रता माऊली आपल्या पतीवर पूर्ण भार टाकावा. ज्ञानोबराचे कितीतरी वय आपल्याला सांगता इथे. पतीची आमता अनुसरेल पतिव्रता आणि आशेचा आत्मा हिता भेटेल ते. तिला काहीच करायचं, पतीच्या मताप्रमाणे आचार विचार ठेवायचा, आत्महिताला ते आपोआप भेट. भक्तांनी तेच करायचं, सगळं भार देवावर टाकायचं. तो का म्हणे भार भातरी आवारी होईल परिवारी नारायण होईल परिवारी. तो का म्हणे भार भातरी आवारी होईल परिवारी कीर्तन काढणं मिळेल. मी नुसतं बावल्याने बोलत राहिलं तर एक दिवस उभा मी एकाच एक प्रमाण असलं तर 10-5 प्रमाण काढून देते. असं पाठ आहे, चांगलं आहे. मला तसं म्हणता येत नाही, पण आमचे संतोष महाराज, उत्तम बाबा हे असल्या कारणाने बावल्याने राहायचं, काहीच बोलायचं, फक्त बोलत राहायचं. होईल कैवारी नारायण, फक्त त्याच्यावर भार घालायचा. भार घालीत असताना पूर्ण घालायचं, एवढं मागं ठेवायचं. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी अत्यंती. वनवासात राहायचे, पण तुझं वाटे ते करे अनंता. तुका म्हणे संता लाज माझी, त्याच्यावर पूर्ण भार घालायचा. थोडाफार मागं तरण्याचा नाही. पतिव्रता माऊली जशी आपल्या पतीला पूर्ण वाहून घेते, तनु मनु जीवे चरणाशी लागावे या नायाने देव
देव बदलीत असं, गुरु बदलीत असं, व्याभिचार केल्यासारखं करतो. एक निष्ठेने राहायचं. मग घातले या भारत भार ओझे तुम्हा शिव. पांडवाला माहिती होतं आपला आहे ना. एक दिवस भीमदादाने इकडे भीष्माने प्रतिज्ञा केली, उद्या निष्पांडव पृथ्वी करी, नाही तरी देवाला तरी शस्त्र करायला. ही बातमी सर्व कौरव पांडव सैन्यामध्ये पसरली. उद्या निष्पांडव होणार तर ते देवाची प्रतिज्ञा होणार. आणि मग आता या अर्जुनाला माहिती होतं. पण 10-11 वाजता भगवान उठून अर्जुनाच्या त्या पूर्ण कुटीमध्ये गेले तर अर्जुन घोरत होता. देवाने त्याला उठवलं, अरे उठ, जांभळी दिली, उठला. देवा का? अरे खुशाल झोपला. म्हणजे मग भीष्माने प्रतिज्ञा केली, तुला माहिती नाही का? म्हणजे हो, मग तू कुशाल झोपला. आम्हाला जगवणारा जागा आहे, मला काय करायचं आहे? सांगतो भजन काय? आता भीष्माने प्रतिज्ञा केली, उद्या निष्पांडव पृथ्वी करणार. ती एक प्रतिज्ञा केली. दुसरी प्रतिज्ञा दुर्योधन निघाला, पितामह भीष्माचार्य केला. पितामह भीष्माचार्य पांडवांचे आजोबा आणि कौरवांचे आजोबा. त्यांच्याकडे गेला आणि पितामहाला विचारलं, पितामह मला असं वाटतं वज्रदेव व्हावं. वज्रदेव म्हणजे सगळं शरीर लोखंडाचं, लोखंडापेक्षा कडक असणार त्याला वज्र म्हणतात. तसं शरीर व्हावं. काय उपाय आहे त्याला? आता पितामह भीष्माचार्य खोटं नाही बोलले. भाऊ मला काही सांगता येणार नाही, पण धर्मराजा नक्कीच सांगत. पाहिलं का? थोडासा विचार करायचा. धर्मराजाचं दुर्योधनाचं युद्ध चालू आहे, फक्त रात्रीचं बंद राहायचं. एकमेकाला वैरी आहे, मारतात आहे. आणि पितामह भीष्माचार्य आजोबा एका नाताला सांगता की तू त्या नाताला जाऊन विचार, मला वज्रदेव व्हायचे. पण ईश्वर स्वतः भीष्माचार्य खोटं बोलणार नाही. दुर्योधन निघाला, धर्मराजाकडे गेला. आता धर्मराजाने सांगावं का, जर तो वज्रदेव झाला तर पांडव शिल्लक राहतील का? आपण स्वतः जगू का? तरी खरं बोलायचं ना खोटं बोलायचंच नाही. सांगितलं, हो तुला कोणा पाठवलं? म्हणजे भीष्माचार्य. बरं तुला वज्रदेव व्हायचं का? म्हणे हो. सोपं आहे. म्हणजे काय? तुझी आई जी धृतराष्ट्राचं आणि गांधारीचं लग्न झालं, ज्या दिवशी लग्न ठरलं की तुझा पती आंधळा आहे. पूर्वीच असं नव्हतं, आता लग्न मोडून पळून जाते. ठरलं ते ठरलं. मग सांगितलं तुझा पती आंधळा आहे ना, माझा पती आंधळा आहे ना, मग मी सुद्धा जग पाहायचं नाही. त्याच दिवसापासून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. लग्न पट्टी बांधूनच झालं, सगळं पट्टी बांधून झालं. आणि बरेच दिवस झाले, मुलंही झाले. दुर्योधन एवढा मोठा झाला. आणि तो भीष्म धर्मराजा विचार केला, राजा मला वज्रदेव व्हायचा. मग त्याने सांगितले, बाबा तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये दृष्टी आलेली आहे. ती दृष्टी त्याच्यामध्ये एवढी मोठी शक्ती आलेली आहे. तिनं जर तुला पायाच्या नखापासून ते शिंडीपर्यंत पाहिलं, तुझं सगळं शरीर वज्रदेव. ऐकलं त्याला. मग काही ठेवायचं नाही ना अंगावर, सगळे अंगावरले कपडे काढले. देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, तुमच्या माझ्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा का भ्रांता ते कामो विषयावरी. त्याला सगळं कळतं. देवाला कळलं ना. आता काय करावं? आमचे प्रभूत महाराज लय उद्धड बोलते, त्या धर्माला काही अक्कल आहे म्हणे? आपण नाही. त्याला खुशाला असं सांगितलं म्हणून त्याला आता हा जगल का उद्या? घातली भार भार ओझे तयामध्ये गोमटे ते करा माझे. देवाने लगेच काय केलं? अनंत रूपे घेशी भक्ता कारणे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू
दिनावा जीव धरणे एका माळेचं रूप धारण केलं. माळी झाला माळी, हातामध्ये 10 झाड घेतले, रायगण रस्त्यावर उभा. हे चाललंच होतं उघडं नागडं, काही चिंधी सुद्धा अंगावर नाही. देव म्हणतो ए कोण रे तू, कोण येणार आहे का, कोण आहे का, जसं याला काही माहितीच नाही. जवळ आला, कोण रे कोण रे, अरे तू दोरे धरून दिसतो का, तू कुठे चालला, म्हणजे माझ्या आईकडे. म्हणजे कशाला, धर्मराजाने सांगितलं की तुझ्या आईने तुला नखापासून पाहिलं तर केसापर्यंत पाहिलं यावं तर तू वज्रदेव होशील, मला वज्रदेव व्हायचं आहे. तो देव फार नाटकी आहे, लीलाधारी आहे, अनंत लीला करणारा देव आहे. तो म्हणजे मूर्खा, तुला काही अक्कल आहे का, थोडीफार बस हळू बोलायचो, पटल असं सांगायचं, तुला काही थोडीफार अक्कल आहे का, म्हणजे काय, आणि तुझं तो वैरी आहे आणि तो हे सांगाल का, तू जर वज्रदेव झाला तर तू त्या पांडवाला जगू देशील का, हे त्याला कळत नाही का, तो एवढा येणार आहे का. म्हणजे मग अरे तुला जाणून मोजून तुला जाळायचंय म्हणे त्याला, तुझ्या आईच्या याच्या दृष्टी फरक आलेल्या आहे. तुझं असं नागडा पाहिलं, तू असं काही एवढा नाही का म्हणे, तुला असं पाहिल्यावर तुझी आई रागाने पाहिलं आणि तू जळून बसणं होशील ना. आता तो देवच आहे, पटल्या नाही का, पटलं ना त्याला द्वारे झालं. म्हणजे मग बाबा आपण धर्मराजा खोटच बोलत नाही, तुला विश्वास आहे, पण मला वाटत तुला जगायचं असं ना कमीत कमी कमीत कमी. अरे निदान तुझे कंबरचं झाक तेवढं नागरिक अंडरपॅन्ट केला पाहिला, अरे हे फुलं घे बांध कमराला, तर झाकून आहे, तुझ्या आईला बरं वाटत, जरी आला नागला तरी कोण झाकलं पाहिजे. त्याने ते फुलं घेतले, कमराला बांधले आणि गेला आईकडे, आई मला वज्रदेव व्हायचं. म्हणजे मग तुला कोणा पाठवलं, ते धर्मराजांना. पण त्याने सांगितलं तसं आला ना तू, त्याने सांगितलं ना तू नागडा उघडा पागडा जसा आहे तसा आहे, तसा आला ना. तिने विचारलं गांधारीने, तसाच आला ना, हो तसाच आला ना, हो. आईने दृष्टी आपले पट्टे काढले आणि केसापासून तर पायापर्यंत निरखित गेले. हो पाहिलं, सगळं पाहिलं, सगळं शरीर वज्रदेव झालं, पण राहिलेलं कंबर कच्च राहिलं. तिडे भेदाबाची गदा बसली आणि दुर्योधन संपला. भार बोझे तुम्हाशी, संत कृपा करता त्याच्यावर पूर्ण भार टाकून द्यायचा, पूर्ण बोजा टाकून द्यायचा. आणि ते कशा करता टाकायचा, अभंगाचा तिसरे पाया पासे नाही आशे वेगळे. प्रभू जगत कोरा माऊली नंतर माऊली वंचिले ते पायापाशी. वंचिले म्हणजे ही दी नम्रता, याला वंचिले शब्द आहे. वंचिले ते पायापाशी, मी तुमच्यापाशी अनन्य भावाने शरण आलो, करुणेने आलो, दीनपणाने आलो, नम्रतेने आलो. नम्र झाला होता येणे कोणी वंचिले ते पायापाशी.
नाही असे वेगळे. मी तुमच्या पायाजवळ आलो ना, मला पाया वेगळं करू नका, बाजूला लोटू नका, तुम्ही आपलंच करा. तुकोबाची भाषा संतान करता आहे, वंचिते पायापाशी. आपणही तसंच म्हणायचं, परी पाया वेगळा नका परी पाया सुंदर असं पहिलं